भारतीय समाजात मातृत्वाचा खरा अर्थ शिकवणाऱ्या महान व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे सिंधुताई सपकाळ। त्यांना प्रेमाने अनाथांची आई म्हणून ओळखले जाते। कठीण बालपण। सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे झाला। त्या काळात मुलींचं शिक्षण महत्त्वाचं मानलं जात नव्हतं। 4थी पर्यंत शिकूनही त्यांनी वाचनलेखन स्वतःच शिकून घेतलं। वेदनादायक संघर्ष। फक्त 12 वर्षांच्या वयात त्यांचं लग्न लावून दिलं गेलं। पुढे त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांना घराबाहेर काढण्यात आलं। गर्भवती असताना त्यांनी एका गोठ्यात बाळाला जन्म दिला। तो क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला। मातृत्वाचा विस्तार। स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी रस्त्यावरची, रेल्वे स्थानकांवरील, कचात सापडलेली अनाथ मुलं दत्तक घेतली। हळूहळू त्यांच्या जीवनात 700 पेक्षा जास्त मुलं आली। सेवाभावाचं कार्य। सिंधुताई यांनी अनेक अनाथाश्रम उभारले। त्यांनी स्वतःला कधीही धन किंवा प्रसिद्धीशी बांधलं नाही। जे काही मिळालं ते मुलांसाठी दिलं। त्या म्हणायच्या, माझी लेकरं उपाशी राहू नयेत, एवढंच मला हवं आहे। सन्मान आणि पुरस्कार। त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। पद्मश्री, महाराष्ट्र शासन पुरस्कार, सामाजिक सन्मान। परंतु त्यांचा खरा पुरस्कार म्हणजे हजारो मुलांची हसरी आयुष्य। अमर आई। 4 जानेवारी 2022 रोजी त्या आपल्यातून गेल्या। पण त्यांचं मातृत्व आजही जिवंत आहे। शिकवण। सिंधुताई सपकाळ आपल्याला शिकवतात, दुःखातूनही सेवाभाव जन्माला येतो। मातृत्व रक्ताने नव्हे, तर प्रेमाने ठरतं। एक व्यक्तीही समाज बदलू शकते। सिंधुताई म्हणजे करुणेची चालती बोलती मूर्ती।